हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुपक्षदालिन्दर्कपटास्य अड्वङ्गकानीपमच्छिन्द्रराज्या चौरङ्गी रेवाणकभर्तृसंज्ञा बभूव नवनाथ सिद्धा ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती महर्षि मार्तन भैरवाय नमः श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी कमला कांता कमळ नाभा कमलोद्भव पिता कमळ पत्राक्षा दुःखार्ता पुढे ग्रंथ बोलवी रसाळ नेला तरी किलो तळा बुडाली सी शोकाब्धी जळा तेव प्रीतीर वसू तरणी आगळा काढा वया पातला भक्तिसार ग्रंथ रत्न पुढे बोलवे श्रोत्या कारण मागले अध्याय गोरक्षनंतर मच्छिंद्र घेऊन गेला असे। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला। मागच्या अध्यायाची संगती सांगतात की श्रीराज्यामध्ये गोरक्षनाथ आलेले काही दिवस तिथे राहिलेले आणि तिथून जाण्याची गोष्ट केली ती काही त्यांना आवडली नाही। मच्छिंद्रनाथांना पण वेळोवेळी 2-4 वेळेला सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विरक्ती उत्पन्न झाली आणि ते तिथून निघालेले आहेत। इथपर्यंत विषय काल आपण पाहिला। गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र आनंदी आनंद आहे पण मात्र ह्या राजवाड्यामध्ये दुःखाची कळा पसरलेली आहे कारण की त्यांचे सगळ्यांचे आवडते हे मच्छिंद्रनाथ आज या नगरामधून गोरक्ष घेऊन जाणार आहेत। सावर बोधाची बांधून सांगडे शोकाब्धीत घातले उडे शब्दार्थी मारून बुडे सैन्य कासे धरिले हरल्यावरी बाहेर काढून म्हणे मायो सावधानी शोक सांडिया शाश्वत घनी शाश्वत नाही काहीच। आता ते उकडीतर वसूंना तिकडे ती गोष्ट कळली तिनं जो शोक मांडलेला आहे आणि ते त्यांच्या कानावर केल्यानंतर उपरीतर वसू मच्छिंद्रनाथांचे वडील होते ही मैनाकीन राणी त्यांची त्या नात्याने सून लागत होती आणि सिंहलदीपामध्ये परत नेण्यातून अभयवचन त्यांनी त्यावेळेला देऊन ठेवलेलं होतं। तो शापाचा काळ त्यांचा पूर्ण झाला। स्वतः उपरीतर वसू विमानामध्ये बसले ते विमान त्या नगरामध्ये आलेले विमान त्यातून ते उतरले आणि ह्या मैनाकीन राणी जवळ विचार बोध करू राहिलेले की अरे तुला हा बोध तुला असा शोक करणं काही योग्य नाही कारण ही तुझी आनंदाची घटी आहे। तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या ठिकाणी जायला मिळत आहे। पाहतेपणे जे जे दृश्य तेथे आभासपणे पावे नाश तू शोक करते शब्द प्राप्ती जस लागे तू ते लागे ना तू कोटील मच्छिंद्र पूर्ण स्वर्गभूमीचा झाला संगम योग तितका भोग काम करून गेला असे जननी। आता यांचे हे परमार्थिक लोक होते। वसू म्हणजे भगवंताचे मोठे भक्त त्या वसूमध्ये सुद्धा उपरीतर वसू हे श्रेष्ठ होते आणि मग त्यांना ते श्रवण भक्ती ईश्वराच्या कायम सहवासामध्ये राहिलेले असल्यामुळं ते त्यांना बोध करून राहिलेले की अरे तू हा शोक कशा करता करते आणि हे उपजे ते नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे हे काळचक्र आहे हे असंच फिरत राहणार आहे। आपण फक्त माणसं बदलतील त्यांच्यातलं आत्मतत्व हे कायम राहील त्याच्यामुळं तू शोक करण्यासाठी काही ही गोष्ट तुला योग्य नाही। तू कोण मच्छिंद्रनाथ कुठले पण जसे 2 वंडक्यांचा घडतो संगम वाहत ते 2 वंडके येतात काही बरोबर राहतात आणि काही काळाने पुन्हा ते वेगळे होऊन जातात तेव्हा त्याप्रमाणेच हे काळचक्र आहे आणि ह्याच्यासाठी तू काही शोक करू नकोस। तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्र सेवेला जन्मोनी
परी प्रारब्धे सहजयोगे करून गाठी पडली उभयता पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरण गेला आपले हित तू आपले सोयीत निश्चित सांभाळे की जननी. तेव्हा हे योगायोगाने ह्या गाठी भेटी पडत असतात. ऋणानुबंधा वाचोनी कोणी आपल्या जवळ येत नाही. काहीतरी पूर्वजन्मचे संबंध राहतात, एकमेकांच्या वरती केलेले उपकार अपकार राहतात आणि त्याच्या योगाने माणसांची एकमेकांशी गाठ पडत असते. पण म्हणून काय त्याच्यासाठी तू शोक करू नको. आता मच्छिंद्रनाथांनी त्यांचा फायदा करून घेतलेला आहे. ते मुळातच संन्यासी होते आणि त्यांनी गोरक्षनाथांनी त्यांना बोध करून ते घेऊन गेलेले. त्यांचा मार्ग त्यांनी सुकर केला. आता तू सुद्धा तुझ्या मार्गाने चाल. तुझाही संसार शोकाचा झालेला आहे आणि तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या ठिकाणी जाण्याची वेळ आलेली आहे. तू झाली पदच्युत तरी तो सांभाळी निश्चित तरी आता म्हणून व्यक्त होऊन चाल जन्नी. तू पाताली गेली सिंहद्वीप मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प पूर्ण होईल शुद्ध संकल्प मुच्छंद्र दृष्ट पाहून या. तेव्हा त्याच्यामध्ये साहजिकच आहे, अनेक वर्षाचा तो लळा राहतो आणि हे ज्ञानाच्या ज्या गोष्टी आहे त्या बोलायला सोपं आहे. कोणी पण म्हणतं अहो का आता ते मेल्याचं काय शोक करायचं तरी, आणि आत्मा तर अविनाश आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा न चैनम क्लयंत्यापो न शोषयती मारुतः. आत्म्याला शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही. त्याचप्रमाणे आकाशसुद्धा त्याच्यामध्ये मिळून घेऊ शकत नाही. पण आत्मा हा कायमच आहे. पण मात्र त्याच्यासाठी शोक करण्याचं काही कारण नाही. आपल्या योगाप्रमाणे त्या गोष्टी घडल्या, त्या होऊन गेल्या. जोपर्यंत तुमचा शेर होता तोपर्यंत तुम्ही एकमेकांच्या बरोबर राहिले. आता तो संपला. आता ईश्वरसुद्धा तुम्हाला याच्यात बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. 12 वर्षे झाल्या पूर्ण तू ते भेटविन मच्छिंद्रनंदन मिन्नाथादित पोदन गोरक्ष दृष्टी पाशील तू म्हणशी याव्या मच्छिंद्रनंदन काय असेल कारण शिमद्वीपी पाक शास्त्र महामकार. शिवाय दुसरी गोष्ट आपण त्याच्यामधले जे काही जमेच्या बाजू आहेत त्या फक्त पाहू. आणि जर आपण असे जर काय मग दोषच पाहत गेलो काय बा आता हे आम्हाला भेटणारच नाही तर असं काही नाही. 12 वर्षानंतर तुझी त्यांची मी भेट घालून देईन. शिमद्वीपामध्ये तुझी तर राहशील त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ 12 वर्षानंतर येतील. त्यावेळेला मिनीनाथ गोरक्षनाथ हे सुद्धा भेटतील. त्यावेळेला ती विचारते महाराज असं कसं काय गाठ होईल, ते शिमद्वीपाला कशाला येतील. आता तिथं साधू संन्यासी ते गेले. ते सांगतात उपरेजर वसुध अरे इंद्र मोठा एक यज्ञ करीन, त्या यज्ञासाठी मच्छिंद्रनाथच काय सगळे नवनाथ त्या ठिकाणी जमा होतील. त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथ मिनीनाथ येऊन तुला भेटतील. तरी त्या केळपेळा राणीला काही त्याचा भरोसा वाटत नाही. ते म्हणते की महाराज तुम्हाला एक सांगू का, इंद्र यज्ञ करू नये तर नाही करू, पण मात्र तुम्ही माझी त्यांची गाठ घालून द्या. 12 वर्षानंतर का होईना, पण मला मच्छिंद्रनाथांना पाहायचं आहे. तरी आता शोक का व्यर्थ सांडी प्रांजल करी चित्त विमानारूढ होऊन त्वरित शिमद्वीप चालकी. ऐसे ऐकून मैनावती महाराज शरीरप्राज्ञी 12 वर्षे मच्छिंद्रनयनी दावीन ऐसे म्हणतसा. त्यांनी मानलेलं आहे आणि ते विमानामध्ये बसेल जाणार. तेवढ्यामध्ये त्यांची ती नवीन राणी दैरभामाजीच्या वरती ती यज्ञ राज्यकारभार सोपवावं लागती आलेली आहे. त्यांच्या ज्या दरबारच्या स्त्रिया दासी त्या आलेल्या आहेत आणि त्या मोठ्याने शोक करून सांगतायत अरे आता मच्छिंद्रनाथ तर गेले, मिनीनाथ पण चाललेत आणि तुम्ही मात्र काही जाऊ नका बाईसाहेब, तुम्ही इथंच राहा. आम्ही तुमच्यासाठी इथं आमचं चित्त तुमच्यामध्ये गुंतलेलं आहे. त्यावेळेला ती सांगते की महाराज असं काही होणार नाही दासीनो, हे काही आहे प्रत्येकालाच जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता मन अटकवण्याचा अर्थ नाही. आणि जिथं जोपर्यंत मच्छिंद्रनाथ होते तोपर्यंत तिथं मजा होती. शरीरातून प्राण आहे तोपर्यंतच मजा आहे. प्राण गेल्यानंतर काय नाही. तसे मच्छिंद्रनाथ आमचे प्राण होते आणि ते गेल्यानंतर आता मलाही इथं काही करमत नाही. ऐसे बोलता मैना केनी शशुरहास करी आननी मग करतील भाष्य देवनी संतुष्ट केले सुनते. त्यावेळी बोले किरतोळा माते नेता स्वर्गमंडळा तरी नृपपणी या स्थळा कोणाला लागे स्थापावे. त्या ठिकाणी राज्याची व्यवस्था त्यांनी लावून दिलेली आहे. दैरभामा नावाची ती दासी होती, तिला राणी बनवलेलं आहे आणि बाकीच्या स्त्रियांना तसे घोषणा केली आणि तिला सिंहासनावरती बसवलं आणि ही मेनकेनी राणी आता निघणार आहे. त्या जात असताना त्या दासदासी पुढे आलेल्या आहेत आणि त्या शोक करतात की तुम्ही ज्याप्रमाणे गाय वासरासाठी झुरते त्याप्रमाणे तुम्ही आमच्यासाठी झुरलेले आहात आणि आम्हाला खाऊबिऊ घातलेलं आहे. तुमच्यावरती हा पिंड पोचलेला आहे आणि तुम्ही काही इथून जाऊ नका. दैरभामेसी नीती प्रकार सांगून युक्ती समग्र यथा समान प्रेरिता भार सांभाळी का साने
जेथे जे तेथील हित पार तैसे केले गोचर मग विमानी आपण स्वशुर स्वर्गमार्गे गमताती. विमानामध्ये बसलेली ती सासऱ्यांच्या बरोबर आणि ते विमान तिथून निघालं, शिवहन द्वीपामध्ये गेलं. शिवहन द्वीपामध्ये उतरलं. ह्या मैनाकिनी राणीला तिथं उतरवून दिलेलं आहे. आणखी तिची व्यवस्था लावून ते उपरीतर वसू त्यांच्या स्थानावरती स्वर्गात निघून गेलेले आहेत. असो विमान पावे द्वीपा प्रति पदा स्थापिली ते युवती मग तो उपरीतर सहज स्थिती आपल्या स्थानात पै गेला. त्याची न्याय उपरेक्षे ते आणले किलो तळा पद्मिनी प्रत्यक्ष शाप मोतीन सायंकाळ स्थाना पावली आपल्या. तिचं ते वेळ आलेला होता शाप संपल्याचा, त्याप्रमाणे ती क्रिया घडून आली आणि तिला तिथं त्यांनी स्थापन केलं आणि हे उपरीतर वसू त्यांच्या मार्गाने निघून गेलेले आहेत. याची न्याय सुशा श्वशुर पावते झाले साधनावर इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला मिननाथ स्कंदी वाहून मार्गावरी करी गमन तो शैल्य देश सीमा ओलांडून गौड बंगाली पातले. श्रीराज्याचे पुढून ते गौड बंगाल देशाकडे चालले. गौड बंगालावरून ते पुढे जगन्नाथाला जाणार आहेत. मच्छिंद्रनाथ, मिनीनाथ, गोरक्षनाथ या मिनीनाथाला आपल्या खांद्यावरती उचलून घेतलं गोरक्षनाथांनी. ते पुढं त्यांच्या मागे ते मच्छिंद्रनाथ हे निघालेले आहेत. तेथे येतात गोरक्ष जेठी स्मरण झाले त्याचे पोटी त्या अच्युत वृक्षापोटी कानिफाची भेट झाली तसे मार्गी चालता सहज तो कानिफा पूर्वी भेटला त्याप्रती तेथे पावतल्या त्रिवर्गमूर्ती गमन करता भय मार्गाते. आणि चालत असताना त्यांनी ते श्रीदेशाची सीमा ओलांडली. पुढे गौड बंगाल देश लागलेला आहे. ते हेलापट्टण नगरामार्गे पुढे जगन्नाथाला जाणार आहे आणि त्याच ठिकाणावरती त्याच झाडाखाली जवळून ते चाललेलं असताना ते गोरक्षनाथ थांबले. त्यांना त्या कानिफनाथांची आठवण झाली. कानिफनाथांची माझी इथंच गाठ पडली होती. या झाडाच्या समक्ष त्यांच्या गुरुचा त्यांना पत्ता लागला, माझ्या गुरुचा मला पत्ता लागला त्यांच्या हातून. आणि त्या झाडाकलं त्यांनी पायातले पायतनं काढले. त्या झाडाला मनोभावाने नमस्कार केला आणि ते मच्छिंद्रनाथ विचारतात की अरे गोरक्ष हे काय करतोय तू? अहो गुरुजी काय सांगायचं, मी इतक्या काही काळजीमध्ये होतो. गुरुजी मला कधी भेटतील असे मला आस लागलेली होती आणि अशा काळामध्ये ह्याच झाडाखाली मला कानिफनाथ भेटले. त्यांनी तुमचा पत्ता सांगितला, श्रीराज्यामध्ये तुम्ही गेलेले आहात आणि माझ्याकडून सुद्धा त्यांचा पत्ता त्यांना कळालेला आहे. म्हणून हे जे काही झाड आहे हे माझ्या दृष्टीने फार पवित्र आहे. प्रत्येकाच्यासाठी अशा काही वस्तू राहतात, असे काही झाडं, नाले, समुद्र किंवा ज्या ठिकाणी आपण गेलो आलो त्याच्याशी त्या निगडीत गोष्टी राहतात. आपले वाड वडील आणि मग त्या ठिकाणी त्यांना मोठा आनंद झालेला आहे. त्यावेळेला ती सगळी गोष्ट सांग असं मच्छिंद्रनाथांनी म्हटल्यानंतर या गोरक्षनाथांनी सगळं काही त्यांना सांगितलेलं आहे की गुरुजी असे असे ते कानिफनाथ मला इथे भेटले होते. मोठा लवाजमा होता त्यांच्याबरोबर 700 शिष्य, अनेक मोठमोठाले शिबिरं, गालीचे, त्याचप्रमाणे हत्ती, घोडे, उंट असं सगळं मोठा त्यांचा कारभार होता. आणि मला पाहून ते खाली उतरून आले. उतरल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुम्ही कोण? मी सांगितलं बाबा मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य आहे. मग थोड्या वेळाने मी त्यांना विचारलं तुम्ही कोण? त्यावेळेला कानिफनाथांनी सांगितलं की मी जालिंदरनाथांचा शिष्य आहे. आणि अशा पद्धतीनं आमचा दोघांचाही परिचय झाला. म्हणून हे जे झाड आहे हे झाड नाही, हे दिसायला फक्त झाड आहे, पण माझ्यासाठी हा कल्पवृक्ष आहे की ज्या कल्पवृक्षाखाली राहिल्यानंतर जे जे मागेल ते मिळतं, जी जी इच्छा करेल ते मिळतं, त्याला कल्पवृक्ष म्हणतात. माझ्या दृष्टीने हा कल्पवृक्ष आहे आणि इथं मला जे पाहिजे होतं माझ्या गुरुचा पत्ता तो मला इथे मिळालेला आहे. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते म्हणे अश्रुपाते निचक्षुसे का आले सांगून जाता मुखाने तो कंठा आला असे भरून मग एक क्षण त्या स्थानी बैसून स्थिर चित्त पै केले. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःखावृत्ती अतिगण कानिफा भेटीपर्यंत होतून ठाव यशस्वी म्हणत असे. दुःख सरते प्रवाहे वेष्टी बुडता वाचविले देऊन पृष्टी की व्याघ्र दुःखाचे हा सोडून पोटी माये भेटी केलीसे. तेव्हा ह्या झाडाखाली आमची ती गाठ झाली होती. म्हणून ह्या झाडाबद्दल मला मोठं माया प्रेम वाटतं. म्हणून त्यांचा असं गळा रुंजलेला आहे. अष्टसात्विक भाव जागृत झाले. गुरुची नुसती आठवण जरी आली तरीसुद्धा त्या भक्तांना मोठं भारावून गेल्यासारखं होतं. त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले, गळा रुंधला, शरीरावर रोमांच उभे राहिलेले आणि डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागलेले. गुरुच्या गावाकडची हवा जरी आली तरीसुद्धा ती गुरुच आलेले आहेत असं वाटणारं घटना असते.
पूर्वी मार्गे करता गमन जालिंदर हाते वर्तमान सांगता झाला गोरक्ष नंतर श्री मच्छिंद्रा कारणे गौड बंगार हेला पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रहाचा श्री दत्ताचा निवृत्ती. याच ठिकाणी मला कानिपनाथांची गाठ झाली की ज्या कानिपनाथांची गुरु जालिंदरनाथ त्यांचे पूर्वी माझी अगोदरच गाठ पडली होती. ते त्यावेळेला जमिनीमध्ये होते आणि इथला जो राजा गोपीचंद त्याने त्यांना त्या गर्तेमध्ये पुरलेलं आहे असं म्हटल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथांना मोठा राग आलेला आहे. आपण प्रथम भागी दत्ताचे बाळ कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ आणि जालिंदरनाथ हे सुद्धा दत्ताचेच अनुग्रहित अंतरिक्ष नारायणाचे अवतार आणि त्यांची त्या राजाने अशी गती करावी तर ते काही चांगलं नाही म्हणून ते तिथं मोठ्या रागाने तिकडे जायला निघालेले आहे. आता जाऊ आपण त्या राजाचं तळपट करू आणि त्याला शासन करू असा त्यांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालथी घालीन सुगट मही पालथा मिरवून तो ऐसे बोलून विक्षेप ते पुढे मार्गे परमगती एक दोन मुक्काम साधे दीक्षेती ह्याला पट्टणे पातळी मुक्काम दर मुक्काम करीत करीत ते ह्याला पट्टण नागराच्या सीमेमध्ये आलेले आहे. आणि ही ज्या वेळेला ते लोक सामोरे आले कोणतरी हे मोठे महान तपस्वी आहेत एक मुख्य आहेत आणि त्यांचे दोन हे शिष्य असावेत असा विचार करून त्या गावकऱ्यांनी त्यांचा मोठा आदर सत्कार केला. आपल्या घरी नेलेला आहे त्यांना बसून पूजा केलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांनी विचारल्यानंतर ते लोक सांगतात की महाराज अहो ते जालिंदरनाथ आले होते इथं पण मात्र त्यांनी त्यांचे जे शिष्य कानिपनाथ हे शोधित इथं आले त्यांनी गर्तेमधून त्यांना काढलेलं आहे. सती मैनावती ही जालिंदरनाथांची शिष्य आहे आणि कानिपनाथांनी तिच्या मदतीनं त्या जालिंदरनाथांना त्या गर्तेमधून बाहेर काढून सुस्थिती स्थापन केलेलं आहे असं ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला त्यांचे राग शांत झालेला आहे. दुसऱ्या मुक्कामामध्ये ते हेलापट्टण नगरामध्ये आले आणि तिथून आतमध्ये निरोप पाठवला द्वारपालाजवळ की हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आलेले आहे. ती सती मैनावती ही मोठी सात्विक होती तिला मोठा आनंद झालेला आहे. तिला असं वाटलं की आपलेच गुरुजीच असावेत म्हणून येऊन पाहते तर हे जो मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आहे. मोठ्या सन्मानाने त्यांना ती राजवाड्यात घेऊन गेली सोन्याच्या सिंहासनावरती बसवलं त्यांची पूजा अर्चा केली आणि त्यांना विचारलेलं आहे की महाराज तुम्ही कोण इकडे कोणत्या भागात आले कशा करता आले वगैरे हे सगळी गोष्ट सांगितल्यानंतर ते मच्छिंद्रनाथ म्हणतात मला असं कळलं होतं की ते जालिंदरनाथ तुमचे गुरु त्यांची अशी अवहेलना झाली म्हणून मी खरं रागाने आलो होतो पण इथल्या लोकांनी मला पुढे येऊन सांगितलं आणि मग माझा राग शांत झालेला आहे. तन न्याये मच्छिंद्र संताप ग्रामस्था बोलते होती लोप शांती भरून मोहकंद्रप चित्ता माझी द्रवला असे त्यापरी तो मच्छिंद्र ग्रामस्था विचारी मुख्यत्वे करून अधिकारी राज्य निपुण कोण आहे ते प्राज्ञ येथे. आणि हे पण त्यांच्याकडून कळलं इथं जे राज्यावरती राजा गोपीचंद होता आणि त्याची जी आई सती मैनावती ती कारभार पाहते. गोपीचंद राजा गोसावी होऊन बद्री केदाराकडे गेले आणि त्यांचा जो मुलगा मुक्ताचंद त्याला हे राज्यकारभार दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी मला माहिती पडल्या आणि म्हणून मी थोडा शांत झालेलो आहे. येरी म्हणती योगद्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजउगमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिळतसे त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरविला जे अमरपणे तुष्ट करून जालिंदर मन अमर झाली आपणही. त्या राणीनं जालिंदरनाथांची सेवा केली त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि ती स्वतः पण अमर झाली आणि आपल्या पुत्राची सुद्धा दुर्गती टळलेली आहे आणि त्यांना सुद्धा अमर केलेलं आहे. त्या जालिंदरनाथांचा गुरुमंत्र राजा गोपीचंदाला दिलेला आहे. म्हणती जालिंदर तो प्रज्ञावंत त्याचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारी आहे तिष्ठित जाऊन सांगा सतीशी अवाहो द्वारपाळ सांगा त्याला होता वेळ मैनावती लक्ष्मी सकळ वृत्तांते ते निवेदावा. अगोदर त्या चोपदारांनी भालदारांनी जाऊन निरोप दिला होता सती मैनावतीला की हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आलेले आहे. मग तिनं पाहिलं की येऊन पाहते तर आपल्या जालिंदरराव गुरुजींच्या सारखेच हे तेजस्वी आहे कान फाडलेले आहेत कुबडी फावडी शिंगे हे सगळं आभूषण आहे त्याचप्रमाणे जटा वाढलेले आहेत आणि हे सगळं पाहिल्यानंतर ती त्यांच्या पाया पडलेली आहे. शैली कंथा लेवून भूषण शिंगी सारंगी समागम कोबडी फावडी करी कळून उभा द्वारी असे तो अनेक एक शिष्याची संग्रह आहे सुखसे बेसी परी तो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागे भाससे धृती वृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपमान आम्हा लागे समान गुरु शिष्य वाटते. ज्या लोकांनी द्वारपालांनी पाहिलेलं होतं ते सगळं वर्णन त्यांनी सांगितलं. अहो ते जसे गुरु आहेत
त्याच्यापेक्षा त्यांचे शिष्य हे तेजस्वी वाटतात आणि मग त्या बाईंनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांचा मोठा आदर सत्कार केलेला आहे. हे महाराजा तपस्सविता कोणीकडून येणे झाले आता, आम्हा आळसावरी सरता प्रेमांबू लोटतसे. धन्या या भाग्यभागी येथे पातलात तुम्ही जोगी, परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा. महाराजा तुम्ही कोण, कुठले असे सगळे, कारण की जोपर्यंत समक्ष बोलणं चालणं होत नाही तोपर्यंत एकमेकांना अपरिचित असतात माणसं. पण मात्र त्यांचे ते कोण, कुठले, त्यांचं नाव काय, गाव काय, कार्य काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मग माणसाला एकमेकांच्या प्रती आदर वाटायला लागतो. त्या पद्धतीनं अगोदर त्यांनी चौकशी केली आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मज अनुग्रह झाला दत्तप्रासून, त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होणे वैराग्याला भूषवित जननी. धाकटा बंधू गुरु भक्त मज विराजला जालिंदरनाथ, परी या ग्रामी पावला अवस्थेत हेही ऐकले. म्हणून उग्रता धरून पोटी लंघित आलो महिपाठी, परी उत्तम संग्रग्राम जेठी समस्तांनी सांगितले. माझ्यानंतर दत्तांचा अनुग्रह त्या अंतरिक्ष नारायणाचे अवतार असणाऱ्या जालिंदरनाथांना मिळालेला आहे आणि त्यांची अशी वाईट अवस्था केलेली ऐकली म्हणून मी मोठ्या रागाने इकडे आलो होतो. पण ग्रामस्थांनी ह्या गोष्टी अगोदर सांगितल्या आणि त्याच्यामुळं माझं मन हे शांत झालेलं आहे. तेणे करून कोप कंदर्प झाला जननी सर्व लोप, तरी तू धन्य ज्ञानदीप महीवर अससी हो. आपल्या हिताचे गृहे आणून शेवटी परम प्रज्ञे करून, तो मिळविला स्वानंद घन धन्य धन्य अससी. मोठा गौरव केलेला आहे त्यांनी, कौतुक केलेलं आहे त्या सतीचं. आणि ते सांगतात की मैनावती तुम्ही हे फार चांगलं कार्य केलेलं आहे. तुम्ही सेवा करून जालिंदरनाथांचं शिष्यत्व मिळवलं आणि त्याचबरोबर आपल्या मुलाचं सुद्धा कल्याण केलेलं आहे. तरी तारक लोका 42 कुळा झाली भवाब्दी रसा, की भगीरथ कुपपुत्री उद्देशा मिरवला असे त्रिभुवनी. ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माथा ठेवी सती, म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच. तुमचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. स्वतःचं बी कल्याण केलं आणि आपल्या मुलाचं सुद्धा तुम्ही कल्याण करून घेतलेलं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही ज्या वेळेला असं एखादा मनुष्य गुरु करतो, त्यांच्याकडून अनुग्रह घेतो आणि त्यांच्यापासून ज्ञान मिळवतं तर त्याचा तो उद्धार होतच होतो. पण त्याचे जे 42 पिढ्या म्हणजे आईकडच्या 21 पिढ्या आणि बापाकडच्या 21 पिढ्या अशा 42 कुळांचा 42 पिढ्यांचा पितरांचा उद्धार त्या ठिकाणी तू करून घेतलेला, त्यांचा उद्धार होत असतो. तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपा पात्र वरला मशकू, मम प्रज्ञे मोह षटकू मिरवला असे महाराजा. आहात मी पडीपाडे न येते कल्प धरू झाडे, परी वासने समकोडे बरे वाईटे मिळवतस. महाराज ही तुमचीच कृपा आहे. आम्ही तर सेवा करू पण मात्र त्याच्यावरती गुरुजी कृपा करतीलच हे काही सांगता येत नाही. पण मात्र माझ्यावरती जालिंदरनाथांनी कृपा केलेली आहे. माझी सेवा पूर्वी आपण पाहिलेलंच आहे. खूप काही त्यांना पण कष्ट काढावे लागलेले आहे. पण मात्र हे जालिंदरनाथ महाराज हे मुळातच भक्तांच्या प्रती चांगले होते. भक्तांच्यावरती कृपा करण्याची त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी माझ्यावरती कृपा केली. तुम्ही त्यांचे मोठे गुरुबंधू आहात म्हणून आम्हाला त्यांच्या एवढीच तुमची पण योग्यता आहे. ऐशी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिरवता महिपाठी, उदार तरी समता होती मेघ अपुर वाटतसे. मेघ उदार म्हणती लोक तर तो अपुर ओसरे उदक, तस्मात तुमचे औदार्य दोन दिक समता पदासी मिरवेना. तेव्हा तुमचं जे उदारपण आहे, उदारपण म्हणजे कोणती पण गोष्ट कोणी मागितली तर ती देऊन टाकणे. मग हे काय सगळ्यांनाच उदारपण मिळू शकत नाही कारण की प्रत्येकाची ताकद ठरलेली आहे, मनोवृत्ती ठरलेली आहे. आणि त्यामध्ये हे साधू संतांची जी मनोवृत्ती राहते ती अशा उदारपणाची राहते आणि जो जे वांछील तो ते लाहो अशा पद्धतीनं ते प्रत्येकाला ज्याला जे जे पाहिजे ते देत असतात. संसारी लोक मागतात की मला इस्टेट गाडी घोडं पैसे अडके सगळं पाहिजे, त्यांना ते देतात. जे लोक ज्ञानमार्गी आहेत त्यांना ज्ञान पाहिजे राहतं त्यांना ज्ञान देतात. असं ज्याला जे जे पाहिजे ते तुम्ही देणारे मच्छिंद्रनाथा गुरु तुम्ही आहात. तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझे मती, ऐसे म्हणून मैनावती चरणी माथा ठेवत असे. मग आसन वसन भूषणासहित अन्न पानादी अन्य पदार्थ सिद्ध करून मनोरथ तुष्ट करीत नाथासी. 3 रात्री वस्ती करून समस्त आशीर्वाद देऊन निघता झाला मच्छिंद्र गोरक्षनाथादी करून. 3 दिवसापर्यंत त्या सती मैनावतीने त्यांना तिथं ठेवून घेतलेलं आहे. तर तेवढ्या काळामध्ये त्यांना आसन बसन गौरव सगळे वस्त्र खाणं पिणं वगैरे सगळं अतिथी देवो भव
ह्या न्यायाने सगळं काही त्यांच्या आधारात इथे केलं. खुश झालेले ते आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला उद्याला जाऊ द्या. तिसऱ्या दिवशी ते तिथून निघालेले आहेत. सकळ कटकासहित बोळवून निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती सगळे चरणावरी ठेवून माथा परत ते झाले बोळवून नाथा मग आपले सदनी येऊन तत्वता धन्यनाथ म्हणतात. मग ही सती मैनावती तो राजा मुक्ताचंद त्याचप्रमाणे त्यांची जी प्रजा तिथले जे अनेक सैन्य लवाजमा हे सगळेजण त्यांना पोहोचवण्यासाठी एक कोसभर गेलेले आहेत. आणि मग तिथून एकमेकांना त्यांनी नमस्कार केला आणि हे तिघेजण वचननाथ गोरक्षनाथ मिनीनाथ जगन्नाथाच्या रस्त्याला चालले. आणि हे माग इकडे जो राजा गोपीचंद मुक्ताचंद मैनावती हे मागं आपल्या हेलापट्टण नगरामध्ये आलेले आहेत. एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथे पातले तेथे करुणी उदधी स्नान जगन्नाथाचे घेऊन दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारला तो. मजल धर्मजल करीत करीत ते जगन्नाथ तीर्थक्षेत्रावरती आले. तिथे 2-3 दिवस राहिलेले दररोज जाऊन समुद्रात स्नान करायचं आणि भगवान जगन्नाथांचं दर्शन घ्यायचं. जगन्नाथपुरी हे भारताच्या पूर्वेला आहे आणि त्या ठिकाणी हे जे 4 धाम आहे त्या 4 धामपैकी ते एक धाम आहे. म्हणजे जे काशी अवंतिका त्याचप्रमाणे इकडे सेतुबंध रामेश द्वारका आणि हे 4थं पुरी जगन्नाथपुरी असं ते त्याचं प्रत्येक स्थानाचं महात्म्य राहतं. त्या ठिकाणी आजही जी मूर्ती केली जाते त्याच्यामध्ये जीव आहे असं म्हणतात. आणि तिथे लोकांनी अनुभव घेतलेला आहे आणि ज्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर एकदा तरी ह्या 4 धामापैकी ह्याही स्थानाला जावं असंही आपल्या शास्त्रामध्ये विधान आहे. रात्रक्रमणी जैसे तैसे दुसऱ्या दिवशी मित्रोदयासी गोरक्ष सांवरोनी भिक्षा झुळसी भिक्षे लागे ठोकला भिक्षा मागून सदनी सदनी परमश्रवणी आला सदनी तो येरीकडे शिबिरस्थानी शैनी असे मिननाथ. आता 2-3 दिवसामध्ये ते तिथं राहिले. तिथून त्यांनी पुन्हा पश्चिमचा रस्ता धरला सौराष्ट्राकडे चाललेले हे आणि त्या सौराष्ट्र गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी रात्री झोपले. सकाळी उठल्यानंतर यांनी गोरक्षनाथांनी आवरलं सावरलं आणि ते भिक्षा मागायला गेलेले आहेत. अर्थात हे मिनीनाथ लहान होते ते झोपलेले होते मग म्हणून त्यांना काय कोणी उठवलेलं नाही. आणि इकडं थोड्या वेळाने ते नंतर उठल्यानंतर ह्या मच्छिंद्रनाथांनी त्याला संडासला म्हणून बसवलेलं आहे शौचाला आणि इकडून हे भिक्षा मागण्यासाठी गोरक्षनाथ गावात गेलेले आहेत. ग्रामात हिंडता सदनो सदनी श्रमे विठलासे म्हणे तो येता ते स्थानी श्रमणी मच्छिंद्रनाथ बोलतसे म्हणे गोरक्षा मिननाथा शिवशासी बैसुला आहे गल्लीत तरी तू त्यात ते प्रक्षाळा तुर्त घेऊन ये पाडता. आलेले परत आल्यानंतर त्यांनी ती भिक्षा ठेवली आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात की बरं झालं तू आला आणि त्याला ते आता तिथं मी शौचाला बसवलेलं आहे तुझा मिनीनाथाला आणि त्याला धुवून आण नदीवरती घेऊन जाय. त्याला ते जाऊन पाहता तर ते लहानच होते ते मिनीनाथ. ते लहान बाळासारखे त्यांना काही फारसं काही कळत नव्हतं काही अजून. आणि त्यांनी ते पाहिलं तर ते विष्ठेने सगळं त्यांचं अंग भरलेलं आहे हात पायसुद्धा भरलेले आहे. आणि मग गोरक्षनाथ विचार करतात की आता याला कसं मी घेऊन जाऊ आणि ते घेऊन गेलेले आहेत नदीवरती. पण नदीवरती घेऊन गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार येतो की हे जे बालक आहे हे म्हणायला बाळ आहे पण आपल्या गुरुसाठी मात्र मोहात पडण्याचा प्रसंग आहे. कधी पाहिलं की हे नेमकं मिनीनाथ 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 असं करीत राहतात. ही गोष्ट काही परमार्थासाठी चांगली नाही. म्हणजे एवढा हव्यास नको जेवढं शक्य आहे तेवढं तिथपर्यंत बरोबर आहे पण मात्र मिनीनाथाच्या शिवाय यांचं जीवनच व्यर्थ आहे असं यांना वाटतं आहे. तो मिनीनाथ परम अज्ञान हस्तपाद भरले विष्ठेने अंग व्यक्त गोरक्ष विष्ठा पाहून परमचित्ती विठलासे मनात म्हणे मच्छिंद्रासी की परम आहे विवसी उपरिषे उपद्रव संन्यासासी व्यर्थ कासे पाहिजे. तर हे संन्यासाला साधू संन्यासाला एवढं मायेचं बंधन कशाला पाहिजे तरी. आता ते असं होत नाही किती जरी नाही म्हणलं तर माया ममता ही घोटाळते माणसाची. आणि ही गोष्ट मात्र त्या गोरक्षनाथांना मनातून पटत नाही. ते म्हणतात की हे यांच्यासाठी तो मुलगा आहे पण मात्र गुरूंच्यासाठी मात्र हा मुलगा विवशी होऊन बसलेला आहे आणि तो या ठिकाणी विषयामध्ये गुंतवणारा आहे. त्याच्यासाठी आपण या गुरूंना वेळीच बोध केला पाहिजे. गुरूंना याच्यातून बाहेर काढलं पाहिजे म्हणून त्यांनी मनामध्ये निश्चय केलेला आहे. त्यांनी जाऊन तिथं त्यांना धुवून काढलं आणि एक चांगला खडक पाहिला त्या खडकावरती त्या मिनीनाथांना आपटलं
ते प्राण निघून गेलेले. आता लहान बाळक ते किती तग धरणार तरी. आणि ते पुन्हा जरा त्या समुद्रामध्येही त्याचे जे मांस असते ते फेकून दिलेलं आहे. त्याचं फक्त कातडं घेतलं आणि ते पुन्हा माघारी आलेले आहेत. मत्स्य मगरी कबंध देही मग तळपती त्या प्रवाही त्या पार जळतरी पाहून दोही मनात म्हणे गोरक्ष म्हणे जीवे गेला मिलनाथ परियाचे घालो सदावर्त एक जीवावर तृप्त होत आहेत जीव सकळ. ऐसा विचार करून मनी त्वचा घेतली काढून रतिरती मांस तुकडे करून जळतरा ते रतिरती तुकडे केले त्या मांसाचे हाडाचे आणि ते जळचरांना खाऊन टाकलेले. जणू काही माणूस गेल्यानंतर जसं त्याचं श्राद्ध दाखवा तेरावा किंवा लोकांना जीव घालतात त्या पद्धतीनं ह्या जळचरांना त्यांनी जीव घातलेला आहे. आणि त्यांचं जे कातडं आहे ते कातडं फक्त पुन्हा मागं घेऊन आलेले आहे. ऐसे करता गौर नंदन मांसे सकळ गेले आटून मांस सरल्या आतडे पुन्हा जळचरा ते भक्षविले. एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वरत्या व्यंग खडके पवित्र होऊन चांग त्वचा घेऊन चालला. सगळं काही त्यांनी ते काढून टाकलेले. फक्त एक कातडं फक्त वरचं राहिलेलं ते घेतलं घेऊन आलेले. आल्यानंतर त्या गुरुजींच्या तिथं ते झोपडी होती जिथं ते उतरलेले होते त्या झोपडीच्या वरती त्यांनी ते कातडं वाळत घातलं. इकडं मच्छिंद्रनाथांना आठवण आली. बराच वेळ आठवण नव्हती पण जेव्हा आठवण आली तेव्हा अरे मग हे गोरख दिसत नाही कुठे मिनीनाथ. अरे तू धुवायला गेला होता ना कुठे येतो ते म्हणजे तिथे वाळत घातला. अरे असं बोलतो काय म्हणतो काय सामान्य माणूस आहे का तो माणूस आहे ती काही एखादी जड वस्तू आहे का वाळत घालायला. म्हणून ते स्वतः बाहेर आलेले आणि पाहतात तर ते मिनीनाथाचं फक्त कातडं तीच आहे. मग मात्र गुरुला मोठा पश्चाताप झाला. कुठून बुद्धी झाली आणि याला आपण हे काम सांगितलं आणि याने खुशाल त्याला मारून टाकलं आणि ते कातडं फक्त इथं आणलेलं आहे. आता ज्याला मुलगा जातो त्याजवळ माणसाला किती दुःख होतं हे त्यालाच माहिती राहतं. म्हणून ते मोठ्या मोठ्याने शोक करायला लागलेले आहे. मिनीनाथाचे गुण आठवायला लागलेले आहे. जमिनीवरती अंग सोडून द्यायला लागलेले आहे. माती खायला लागलेले आहे. जणू काही यांना वेळ लागेल का काय इतकी अवस्था झालेली आहे. म्हणे कोठे रे मिनीनाथ परी पाहता म्हणे ताना प्रावरणाचे न्याळून पाहता देखे त्वचे ते भाग सरणी. हा हा म्हणून मृतिका उचलून घाले वदनी आणि वक्षस्थळा पिटून शोक करी आक्रोशे. परम मोहे आरंभळत उठ उठवून त्वचा काळीत हृदय लावून आठवीत बाळकाच्या गुणांचे. त्यांच्या शोकाला परिवार राहिलेला नाही तर तिंदा ती त्वचा ते घ्यायचे आपल्या छातीला लावायचे. आणि एवढा मोठं बाळ सद्गुणी होतं. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ते माझ्या पाया पडायचं लाडं माझ्याशी बोलायचं. आणि आज मात्र ही काय गोष्ट झालेली आहे. हो त्या श्रीनगरामध्ये हनुमानजी भुभुकार करीत येतात. त्यांच्या भुभुकारापासून रक्षण व्हावा म्हणून तुझ्या आईने मला माझ्याबरोबर तुला पाठवलं आणि मी मात्र तुझा काळ झालेलो आहे. बाळका स्त्रियांचे राज्यात भुभुकारे पावशील नृत्य म्हणून तुझी येथ आळनिरीक्षण आणले पर तुझे शेती कृतांत झाला गोरक्ष जती आयसे म्हणून धरणा धरणे प्रति अंग टाकली धरधणनी. पुन्हा उठे मच्छिंद्र नंदन हृदय त्याच्या कवळून म्हणे बाळा तुझे समान पुत्र कैसा. म्हणजे आता बाळा तू गेला पण मात्र असा मुलगा मला कसा काय मिळेल. बाळा लोटले वर्षे 3 परी काय सांगो मंजुळ बोलणे आता ऐसे म्हणून हाक मारित होतासी. बारे तनू असता कोवळी परी शैनाहून उठसी उषक काळी माथा ठेवून पद कमळी आहोता. ते म्हणते तू 3च वर्ष होतं वय तुझं फक्त आणि तुला माझ्याबरोबर तुझं सांभाळण्यासाठी म्हणून पाठवलं होतं पण मात्र हा गोरक्षनाथ तुझा काळ झालेला आहे. बारे भोजन करता ताटी चतुरपणाची परमात्मटी आपल्या पुढे ठेवून दृष्टीग्रास घेसी बाळका. अरे हा मिन्नाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा लिप्त कथा नव्हे सिमळा शुद्ध कमोख कमळा मिरवशी. ज्या वेळेला तू ज्या वेळेला बसायचा तर तुम्हाला पहिल्यांदा लाड 2 घास खाऊ घालायचा आणि नंतर तू जेवायचा. बारे माय तुझी किलो तळा तिची कसकंधी नदलळा आसनी शैनी माझ्यापासून बाळा पहिलं झाला नाही तू. ऐसे असून तुझे मनी आजी कामावी गेला सोडून हा एकदा येऊन नावनी मुख दावी एकदा तरी मला तू मुख दाखव असं म्हणून ते जमिनीवरती अंग टाकून द्यायला लागले. मोठमोठ्याने त्यांनी शोक मांडलेला आहे. ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ अंबरडा गाई समान फोडित हा माझा मिनीनाथ कोणी दाखवा म्हणतसे. भूमी लोळे असू नयनी नेत्री ढाळता ये समाये पाणी वक्षस्थळादी पिटू नावने दाखवा म्हणे मिनीनाथ. ऐसे म्हणून आक्रंदत ते पाहून गोरक्षनाथ मनात म्हणे अद्याप भ्रांत गेली नाही. श्री गुरुदेव हो अजून आपल्या गुरूंची काही भ्रांत गेलेली नाही कारण तेच ज्ञान सांगतात की आत्मा हा अमर आहे
आत्म्याला कोणी मारित नाही, मग हे का म्हणे मुलासाठी एवढे शोक करून राहिलेले आहे. ऐसे आग्रहाचा अर्थ ते पाहुनी गोरक्षनाथ मज संजीवनीचा अर्थ भक्त स्मरण करता पै झाला. म्हणे ऐसे बोलता गोरक्षक परिकरान सोडी शोक आ मिननाथ. ऐसे म्हणून आता याही काही शोक आवरणार नाही. आपल्याला कळून चुकलेलं आहे ते सांगतात, पण मात्र यांचा सुद्धा मोह काही अजून गेलेला नाही. म्हणून आता न जाणू यांना वेळ लागतं का काय, त्याचा त्यांनी विचार करून वेळीच निर्णय घेतलेला आहे. हातामध्ये विभूती घेतली, संजीवनी मंत्राचे जप केले. ते जे काट्याला तिथं पडलेलं होते मिनीनाथ होतं त्यांच्यावरती टाकले आणि मिनीनाथा ये असं म्हणून हाका मारली. त्याबरोबर त्या कातड्या भोवती मांस तयार झालेले, हास्य तयार झालेले आहे आणि त्याच्यामध्ये चेतना आलेली आहे आणि ते लहान बाळ उठून बसलेलं आहे. ऐसे म्हणून जैसे तैसे तोही असते पावला दिवसे. दुसरे दिनी मिननाथा ते घेऊन या चालले. उठताची मिननाथ मच्छिंद्राचे गळा पडत. मच्छिंद्र पाहून हृदयात परमधरी मुळे. चुंबन घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होता खेळा. मग टाकून विनय सळा गमन केले. अरे कुठे गेला होता तू. पहिल्यांदा उठल्या मिनीनाथांनी काय केलं तर आपले जे वडील मच्छिंद्रनाथ त्यांच्या गळ्यामध्ये हात घातला आणि तो ओक्षी रडू लागलेला आहे. आणि मग तिथं त्यांचा तो शोक संपला, आनंद झालेला आहे त्यांना. ती दुसऱ्या दिवशी तिथून ते निघालेले आहे तिघंजण. मिनीनाथाला त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून घेतलं. पुढे हे गोरक्षनाथ, खांद्यावरती मिनीनाथ, त्यांच्या मागे मच्छिंद्रनाथ असे हे पुढे निघालेले आहे. मार्गी चालता त्रिवर्ग दान गोरक्ष करता झाले बोलणे. हे मच्छिंद्रनाथ महाराज चित्त द्यावे मम बोला. तुमचा प्रताप पाहता अवनी निर्जीव वाटे जीववाल वाटे म्हणे. ऐसे असून सुता लागून रुदन केले हे काय. ते म्हणतात चालत असताना गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणतात की गुरुजी मला एक शंका आहे मोठी की तुम्ही एवढे मोठे जाणते आणि तुम्ही एक काय अनेक मिन्नात तयार करशाल, पण तरीसुद्धा तुम्ही एवढा मोठा शोक का केलेला आहे हे काही मला अजून कोडं उलगडलेलं नाही. तरी रुदन कराया कारण काय होते बोला वचन. ऐसे मिननाथ सहस्रावधीने संजीवनीने निर्माल. तरी हे आश्चर्य वाटे म्हणे स्वामी पडले शोक रुदने. की चिंता हारक चिंता म्हणे की चिंते माझी पडेला. ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारले किमर्थ. येरू म्हणे मोहभावार्थ तो पावया तुमचा. अरे हे सगळं खरं आहे. शास्त्रामध्ये ऐकायला गोष्टी सोप्या वाटतात, आत्मा अमर आहे, पण मात्र जो काही माणसाला लळा लागतो एकमेकांचा त्याप्रमाणे मलाही तो लळा लागलेला होता. आणि हे फक्त आईवडिलांच्याच बाबतीत नाही, इष्ट मित्र सगळे सोयरे एवढंच काय, पण जी मूर्तीला आपण भजतो ती मूर्तीसुद्धा आपल्या भक्तांची वाट पाहत राहते. आणि मग ते म्हणतात की ते कसं तर सावळे परब्रह्म आणि हे चालत आलेलं हे पंढरपूरला उभे केले विटेवरती कुंडलिके. तर हे कशाचं प्रतीक आहे तर त्या भक्तांचं प्रतीक आहे. भक्ताच्यासाठी ते तिथे धावत आलेले आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी सर्व काळ. जसं आपण आरतीच्या वेळेला हजर होतो त्याप्रमाणे देवसुद्धा वाट पाहतात की आता आरतीचा वेळ झालेला आहे, कोण कोण भक्त आलेले आहेत. ऐसा ऐकोनी मच्छिंद्रनाथ तुवा मारले किमर्थ. येरू म्हणे मोहभावार्थ तो पावया तुमचा. तुम्ही वैराग्यशीळ म्हणता तरी माया लंघून व्हावे पारता. आशा मनशा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते. तेव्हा तू का बरं त्याला मारलं असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे गोरक्षनाथांना. तर गोरक्षनाथही हुशार होते, गुरुचे चेले होते. ते गुरुंनी जी काही विद्या शिकवली होती त्यांना जे काही आकलन झालेलं होतं ते सांगतात की महाराज मला असं वाटलं होतं की तुमचं कितीपत सामर्थ्य आहे आणि तुम्ही काय काय करशाल हे सगळं पाहण्यासाठी मी हे अशी लीला केलेली आहे. ऐशा परीक्षा भावनेसी म्या मारले मिनीनाथासी. परी प्राज्ञिक तुम्ही सर्व राशी रुदन कास्या केले जी. हेरी म्हणे वत्सा एक तू शिष्य माझा असी एक. तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिलेसे. अरे मला तर मी तुझा गुरु आहे, तू एक मिनीनाथ निर्माण केले, मी असे अनेक मिनीनाथ निर्माण करू शकतो, पण मात्र मला तुझी पण परीक्षा पाहायची होती की तू काय करतोस. बारे आशा तृष्णा मनशा कामना काम क्रोध मद मत्सर वासना. हे मोह मांदुसी माया सदना नांदणुकी करतात. तरी तुझे ठाई माया लेश आहे की नाही महापुरुष. हे पहाया रुजनास आरंभिले म्या पाडतात. तेव्हा हे जे काही काम क्रोध लोभ मद मोह मत्सर अहंकार हे सूक्ष्म विकार आहेत माणसाचे
आणि ते परमार्थ मार्गामध्ये विघ्न करतात आणि ते काही परमार्थापर्यंत शेवटपर्यंत जाऊन देते नाही, देवाची प्राप्ती होऊन देते नाही. तेव्हा त्यांना तू जिंकलं आहेस का नाही, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणतात, त्यांना तू जिंकलेलं आहेस का नाही हे मला पाहायचं होतं आणि म्हणून मी शोक केलेला आहे. तरी तुझे ठाई माया लेश आहे की नाही महापुरुष, हे पहावया रुदनास आरंभिले म्या पाडसा. आम्ही लक्ष रूपे पाहणे आणि विज्ञान ज्ञानाचे विवरणे, याचे कौतुके जाणपणे पाहिले म्या पाडसा. तेव्हा हे गोष्टी परमार्थामध्ये आहेत. गतासून अगतासूंश्च नान्यू शोचंती पंडितः, म्हणजे जो पंडित माणूस राहतो तो नवीन जन्माला आलेल्याचा शोक करीत नाही आणि कोणी जर गेले त्याचाही शोक करीत नाही. त्याला हे माहिती आहे की हे सृष्टीचं चक्र आहे, याला कोणी काही अडवणार नाही. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तात्पुरतं ठीक, पण मात्र ते सामान्य माणसं त्याच्यामध्ये वाहत जातात. एखाद्या माणसाचं जर एखाद्या जवळचा माणूस जर मृत्यू पावला तर त्या माणसाला वर्षभरपर्यंत सुद्धा त्याला त्याच्यातून लवकर निघता येत नाही. पण मात्र हे जे साधू संत ऋषीमुनी राहतात हे मात्र जाणकार असतात, ते काही त्याच्यासाठी मोठा शोक करीत नाही किंवा आपले कार्य सोडत नाही. त्यांचं जे लक्ष आहे अलख निरंजन, अलक्ष म्हणजे आपल्या ध्येयावरती त्यांचं लक्ष राहतं आणि जो ब्रह्म भरून बुरलेला आहे त्याच्याच वरती ते लक्ष देत असतात. आणि ही तुझी परिस्थिती आहे का नाही, तू ह्या परीक्षेत पास होतो का नाही हे पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणतात की मी मोठ्याने रडलो गागलेलो आहे आणि मोठ्याने शोक केलेला आहे. बारे शाश्वत अशाश्वत तुझे कळले की नाही होतो भ्रांतीत, त्याची परीक्षा रुदनानिमित्त तुझी घेतली पाडथा. आता बारे वयस्पण समळ आजी झाले हरण, पयत वयाचे निकारण हंस पुरुषी भरवशी. तेव्हा शाश्वत काय अशाश्वत काय, तर शाश्वत काय हा संसार शाश्वत आहे, हा कधी पण जाणार आहे आगमापायनो. आणि मात्र जो आत्मा जो आहे तो मात्र अशाश्वत आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांना जायचं आहे. तेव्हा हंसाच्या पुढं जर पाणी आणि दूध एकत्र करून जर ठेवलं तर तो दूध पिऊन घेतो आणि पाणी ठेवतो खाली. त्या पद्धतीनं तू हंसवृत्ती तू स्वीकारलेली आहे की नाही, तुझी प्रगती परमार्थामध्ये कुठवर झाली हेही मला पाहायचं होतं आणि तू त्या परीक्षेला उतरलेला आहेस. असं म्हणून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आपल्या जवळ घेतलं, त्यांच्या मुखावरून हात फिरवला आणि खरोखर तुझी पण परमार्थ मार्गात चांगली गती आहे, तू हंस पुरुष आहेस आणि तू सत्सद विवेक करणार आहे असं त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा ठेवित, म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहाची पै केले. ऐसे बोलून वागुत्तर पुन्हा गमती मार्गावर, मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करतात. अशा पद्धतीने गोरक्षनाथांना मोठा आनंद झालेला आहे. आपलं जर कोणी कौतुक केलं तर आपल्याला थोडं बरं वाटतं आणि प्रत्यक्ष गुरूंनीच केलेलं ते कौतुक पाहिल्यानंतर तिथं काय आनंदाला सीमा नाही. ते लगेच पुढं झाले, मच्छिंद्रनाथांच्या पाया पडलेले आहेत आणि मग तीर्थयात्रेला पुढच्या मुक्कामाला ते चाललेले. ज्या ज्या ठिकाणी ते जायचे त्या ठिकाणी हे गुरु शिष्यांची अशी चर्चा चालायची. जी शंका येईन या गोरक्षनाथांना ते मच्छिंद्रनाथांना विचारायचे आणि मच्छिंद्रनाथ हे गुरुच होते, सद्गुरू होते. सद्गुरूचे हे लक्षण आहे बहुश्रुत, म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे दयाळू हे ब्रह्माचं गुरूंचं पद आहे आणि त्या दयाळूपणामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्या शिष्याला ते फोडून सांगायचे. अशा पद्धतीनं त्यांचं मुक्काम दर मुक्काम हा प्रवास चाललेला आहे. अशा पद्धतीने हे जो ग्रंथ आहे हे ग्रंथकार सांगतात. अशा अनेक गोष्टी आहेत पण त्या आता सगळ्या एकाच वेळेला काही सांगता येणार नाही. तरी पुढले अध्यायी कथा राशी महापुण्य पर्वत पापनाशी, श्रोते स्वीकारून मानते अवधानी भैसवावे. असं या परी करता गमन पुढे कथा येईल वर्तन, नरहरिवंशी धुंडी नंदन श्रोते याचे सांगेल. तर नरहरिवंशी धुंडी सुत तुमचा आहे शरणागत, मालू नाम ठेवले सत्य तो कथा सांगेल तुम्हासे. स्वस्ति श्री भक्त कथा सार स्वमत गोरक्ष काळ किम्यागार, सदा परिभूत भावी चित्र स्वामी शतमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवन्तु. श्रीरस्तु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मार्तंड भराय नमः. श्री गुरुभ्यो नमः.
जय जयाजीप कमळानना दुष्ट दानव असुर मर्दना भक्त काम चकोर चंद्रानना यादवेंद्र आदिपुरुषा हे भयाब्दी वासा कुळटिळका पुढे बोलवी कथानका जेणे श्रुत्या चित्तद्वंदिका आनंदाब्दी उजुंबळे लागले अध्याय सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मिन्नाथा मारणे पुन्हा उपिली परीक्षा देऊन श्री गुरुच्या भावने मचिंद्रे धरून अज्ञानपण मिननाथा सवे केले रुदन परी गोरक्षाते जाणे पण परीक्षेते आणले असो या परी इथून निघून मार्गी करते चालले गमन तो तेलंग देशी गोदा संगमन समुद्र तीरा पातले विठ्ठल 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त चैतन्य नाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा पेक्षू नको गुणवंता अनंता गुणायका मागणे हेच आता ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे इथे पितो मस्तक जा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी जय जय रघुवीर समर्थ हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय निरंजन आदेश सगळ्यात खालचे नाही सगळ्यात खालचे पान आहेत बरोबर बरोबर